भाजपनं ठेवलं 125 जागांच्या विजयाचं उद्दिष्ट। जिंकण्यासाठी संघर्ष होईल अशा 75 जागांवरती विशेष लक्ष देणार। 6 नेत्यांवरती सोपवली विभागवार जबाबदारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने-सामने येऊ शकणाऱ्या जागांवरती खलबतं। लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। भंडाऱ्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांची पुराच्या पाण्यातून स्टंटबाजी। गाडीच्या बुनेटवरती बसून बनवली रील। पडोळेंची रील सोशल मीडियावरती व्हायरल। भाग्यश्री आत्राम हलगेकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार, तर भाजपचे भास्करराव खतगावकर आणि गोपाळदास अग्रवालही काँग्रेसच्या वाटेवर। मुंबईमधला कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणारा पूल आजपासून खुला होणार। वांद्रेकडील दिशेने जाणाऱ्यांची मोठी सोय। दुसरी मार्गिका खुले होण्यासाठी मात्र आणखी कालावधी लागणार। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे आजपासून ठिय्या आंदोलन। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी। जरांगेंच्या आंदोलनाला देणार प्रत्युत्तर। नागपूर पालिकेच्या 39 कर्मचाऱ्यांवरती आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई। कामात हयगय केल्याचा ठपका। आयुक्तांच्या स्वच्छता पाहणी दौऱ्यामध्ये होते गैरहजर। मुंबईमधला वर्सोवा खाडी ते मड पुलाचा खर्च 2 वर्षांमध्ये 1900 कोटींनी कसा वाढला? काँग्रेसचे नेते रवी राजा यांचा मुंबई महानगरपालिकेला सवाल। महायुतीमध्ये जवळपास 40 जागांवरती एकमत होईना। वाद असलेल्या 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न। बीएमसी मुंबईमध्ये उभारणार 100 कोटींचं मच्छी मार्केट। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत मरोळ फिश मार्केटची पुनर्बांधणी। नाशिक शहरामधल्या 11 प्रमुख मार्गांवरती वाहतूक आजपासून बंद। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रस्ते 5 दिवस बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।